चांगला हेल्थ इन्शुरन्स कसा निवडायचा हा तुम्हालाही प्रश्न पडला आहे ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. याच्यामध्ये मी तुम्हाला असे 3 क्रिटिकल फीचर सांगणार आहे, हे तुमच्या पॉलिसीमध्ये असायलाच हवेत. त्याच्यामुळे तुमच्या खिशातून एकही पैसा जाणार नाही हॉस्पिटलमध्ये. तर पॉईंट नंबर 1 आहे कन्झ्युमेबल कव्हर. आता कन्झ्युमेबल कव्हर म्हणजे काय? कन्झ्युमेबल कव्हर म्हणजे आपल्याला ज्या हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टी, वस्तू ह्या फेकून दिल्या जातात. उदाहरणतः ग्लोव्ज घ्या, सेरिंग्स घ्या किंवा बँडेज घ्या इत्यादी. ह्या गोष्टींचा सुद्धा खूप सारा बिल येतो हॉस्पिटलमध्ये. असा हा कन्झ्युमेबल कव्हर एक फीचर आपल्या पॉलिसीमध्ये असायलाच हवा. आता दुसरी गोष्ट अशी की रूम रेंट आणि ठराविक आजारांच्या उपचारांवर एक लावलेली लिमिट नसावी. आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, जसं की हृदयविकारांवर 2 लाखांची लिमिट लावलेली असते किंवा केमोथेरपीवर 3 लाखांची लिमिट लावलेली असते. हे तुम्ही एकदा तुमच्या पॉलिसीमध्ये नक्की चेक करा. आता मोस्ट इम्पॉर्टंट फीचर असं आहे की रिस्टोरेशन म्हणजे काय? तर त्याच्यासाठी मी तुम्हाला माझंच उदाहरण देईन. जसं की आता माझी 10 लाखाची पॉलिसी आहे, 10 लाखाचा सम इन्शुर्ड आहे आणि तो पूर्णपणे मी यूज केला. 10 लाख म्हणजे पूर्णपणे संपले. तर त्याच्यामध्ये मला माझ्या पॉलिसीमध्ये रिस्टोर व्हायला हवे अजून सम इन्शुर्ड. जसं की एक आजारासाठी, एक ठराविक आजारासाठी तो पूर्ण 10 लाखाचा सम इन्शुर्ड माझा संपला, तर त्याच्यामध्ये अजून मला रिस्टोर होत जातं. याला एक रिस्टोर बेनिफिट बोलतात. जसं की आता माझ्या आजारासाठी 10 लाख पूर्ण संपले, तर त्याच्यासाठी दुसऱ्या आजारासाठी मला उपलब्ध करून रिस्टोर होत जातं. माझ्या पॉलिसीमध्ये एक रिस्टोर होत जातं, अनलिमिटेड रिस्टोरेशन होत जातं. आता काही पॉलिसींमध्ये किंवा काही कंपनीमध्ये हे अनलिमिटेड असतं आणि काही कंपनीमध्ये एक 50% असतं, 20% रिस्टोरेशन असतं किंवा 100% सुद्धा असतं. तर हे तुम्ही एकदा तुमची पॉलिसी घेताना हे नक्की, हे 3 फीचर हे नक्की चेक करा. किंवा तुम्ही ऑलरेडी पॉलिसी घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये हे जे मी 3 पॉईंट सांगितलेले आहे हे तुमच्या पॉलिसीमध्ये आहेत की नाही एकदा नक्की चेक करा. थँक्यू.